नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी चव्हाण सर स्वागत करतो तुम्हा सर्वांचे CP अकॅडमी यूट्यूब चॅनलवर। आज आपण वेगवेगळ्या अंतरमधला टाईप 3 बघणार आहोत। याच्या आधी आपण टाईप 1 व टाईप 2 दोन्ही पण पार्ट बघितली। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर ते मागचे दोन्ही व्हिडिओ बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला टाईप 3 हा समजून जाईल। तर बघू आपण प्रश्न काय म्हणतो ते। नांदेड ते मुंबई अंतर 2000 किमी आहे। या दोन्ही ठिकाणाहून परस्परांच्या दिशेने दोन गाड्या अनुक्रमे 120 व 80 किमी वेगाने निघाल्या तर त्या गाड्या एकमेकांना किती वेळानंतर भेटेल। बघा प्रश्न, दोन्ही ठिकाणाचा अंतर किती आहे बघा, एकूणच 2000 किलोमीटर। ठीक आहे। आता पहिल्या गाडीचा वेग, जी गाडी नांदेडहून निघाली, नांदेड त्या गाडीचा वेग एकूणच किती आहे, 120 किलोमीटर। बघा ही गाडी इथून निघाली आणि मुंबईहून दुसरी गाडी निघाली। ठीक आहे, मुंबईहून दुसरी गाडी निघाली, या गाडीचा वेग किती आहे, 80 किलोमीटर। एका तासात ही गाडी 120 किलोमीटर जाईल आणि ही गाडी एका तासात 80 किलोमीटर जाईल। त्याच पद्धतीने आता आपल्याला विचारण्यात काय आलेलं आहे, ह्या दोन्ही गाड्या एकमेकांना भेटीची वेळ। आता ही टायमिंग विचारलेली आहे आपल्याला, ही गाडी इथे आणि ही गाडी इथे ज्यावेळेस येतील त्यावेळेसचा वेळ विचारण्यात आला। त्यासाठी काय करायचं, एकदम सोपं आहे बघा। 120 आणि 80 या दोन्हीची आपल्याला बेरीज करून घ्या। ज्यावेळेस परस्परांच्या दिशेने असेल असा प्रश्न, कुठे बस येऊ द्या, काही ट्रेन येऊ द्या, कोणती पण वस्तू येऊ द्या, परस्परांच्या दिशेने आलं की सरळ तुम्ही बेरीज करून घ्यायची। 120 अधिक 80 ह्या दोन्ही गाड्यांची बेरीज बरोबरच किती होते, 200। किती झाली, 200। आता हे जे 200 आहे, हे 200 त्या गाडीचा वेग आहे। आता जे किलोमीटर आहे, आता इथे वेग म्हणजे ताशी वेग दिलेला आहे। आता भागिले 200 करायचं, 200, हे 2 शून्यकडे 2 शून्य, बे शिल्लक किती राहील आपल्याकडे, 10 तासानंतर एकमेकांना भेटतील। त्या गाड्या एकमेकांना किती वेळाच्या नंतर भेटतील, तर 10 तासाच्या नंतर एकमेकांना दोन्ही गाड्या भेटतील। कुठे भेटतील, या ठिकाणी। दोन व्यक्ती एकमेकांच्या विरुद्ध दिशेने अनुक्रमे 6 व 8 किमी प्रति तास वेगाने धावत आहे तर किती वेळानंतर एकमेकांपासून 56 किमी अंतरावर असतील। किती व्यक्ती आहे, एकूणच 2 व्यक्ती आहे। ठीक आहे, विरुद्ध दिशेने, एकमेकांच्या विरुद्ध दिशेने। हा व्यक्ती इथून निघाला आणि हा व्यक्ती इथून निघाला। ठीक आहे, आता किती वेळानंतर हे दोन्ही व्यक्ती इथे भेटतील। ठीक आहे, इथे भेटतील, याच्यानंतर एकमेकांच्या इकडे लांब विरुद्ध दिशेला किती वेळानंतर ते 56 किलोमीटर असतील। 56 किलोमीटर असा प्रश्न देण्यात आलेला आहे। सेम टू सेम त्याच पद्धतीने करायचं। इथे काय करायचं आहे, एकूणच त्या लांब असलेला अंतर छेद 6 आणि 8, 6 अधिक 8 म्हणजे या दोन्ही व्यक्तींचा ताशी वेग करून घ्यायचा। 6 आणि 8 14, 56 छेद 14, 14 एक 14, 14 चौक 56 म्हणजेच किती तासानंतर, 4 तासानंतर ते लोक एकमेकांपासून किती किलोमीटर अंतरावर असतील, तर 56 किमी अंतरावर। दोन व्यक्ती एकाच दिशेने अनुक्रमे ताशी 5 व 3 किमी प्रति तास वेगाने धावत आहे तर किती वेळानंतर त्यांच्यातील अंतर 24 किमी होईल। एकाच दिशेने बघा, 2 व्यक्ती आहे, व्यक्ती क्रमांक पहिला, व्यक्ती क्रमांक दुसरा, हा आणि हा, दोन्ही व्यक्ती एकाच दिशेने। पहिला व्यक्ती धावतोय 5 किमी प्रति तास वेगाने आणि दुसरा व्यक्ती धावतोय 3 किमी प्रति तास वेगाने। आता हा जो पहिला व्यक्ती आहे तो एका तासात किती किमी धावेल, 5 किमी। दुसरा व्यक्ती जो आहे तो एका तासात 3 किमी धावेल। म्हणजे हा व्यक्ती
हा व्यक्तीपेक्षा 2 किमी अंतर जास्त धावेल, हाच आपल्याला काढायचा आहे. आता हा दुसऱ्या तासात हा व्यक्ती दुसऱ्या तासात परत 5 किमी जाईल आणि हा व्यक्ती 3 किमी जाईल. तिसऱ्या तासात हा व्यक्ती परत 5 किमी जाईल, हा व्यक्ती 3 किमी जाईल. म्हणजे 5, 10, 15. ठीक आहे. हा व्यक्ती 3 तासात किती 15 जाईल. हा व्यक्ती 3 तासात किती जाईल 9. दोघातला डिफरन्स किती आहे. एकूणच डिफरन्स किती आहे गेले 6. म्हणजे 3च तासात यांचा डिफरन्स किती 6 किलोमीटरचा होत आहे. तोच आपल्याला डिफरन्स काढून घ्यायचा आहे. हे तुम्हाला का सांगितलं मी 5, 2, 3 हे सांगायचं कारण की तुम्हाला समजायला पाहिजे की हा व्यक्ती 5 किमी जातो, हा व्यक्ती 3 किमी जातो एका तासात. तर बघा आपल्याला काय करायचं आहे, एकूणच किलोमीटर किती वेळानंतर त्यांच्यातील अंतर 24 किलोमीटर होईल. हा पहिला जो व्यक्ती आहे तो 24 किलोमीटर जास्त राहील आणि हा जो व्यक्ती आहे तो व्यक्ती इथे कुठेतरी राहील आणि हा व्यक्ती 24 किलोमीटर या दोघातला अंतर राहील. कधी आता बघ छेद 5 आणि 3. 5 पहिला व्यक्ती 5 किमी आणि दुसरा व्यक्ती 3 किमी यांची वजाबाकी करून घेऊ. वजाबाकी करण्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. पहिला व्यक्ती 5 किमी एकाच दिशेने, ज्यावेळेस दोन्ही व्यक्ती एकाच दिशेने जातात त्यावेळेस वजाबाकी हे लक्षात ठेवा. जर परस्परांच्या विरुद्ध दिशेने असेल तर अधिक, हे पण लक्षात ठेवा. कोणत्याही पद्धतीने काढता येते. 5मधून 3 गेले, शिल्लक किती राहिले 2. किती राहिले शिल्लक 2 राहिले. ठीक आहे. आता काय करायचं आहे, हे जे 24 आहे त्याला 2ने भागून द्यायचे. बे1 बे1 बे, शिल्लक किती राहिला 4. बे2 4. म्हणजेच ते 24 किलोमीटर किती वेळाच्या नंतर जाईल 12 तासाच्या नंतर. एकमेकापासून किती किलोमीटर असेल ते 24 किलोमीटर असेल. सरळच दिलेलं आहे. एका तासात ते दोघांचा डिफरन्स किती येतो 2 किलोमीटर येतो. बघा 5 जाईल 3 जाईल 2 किलोमीटर येतो. प्रश्न ती एकाच दिशेने अनुक्रमे ताशी 12 व 15 किमी प्रति तास वेगाने धावत आहे, तर किती वेळानंतर त्यांच्यातील अंतर 45 किमी असेल, असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर बघू आपण हा प्रश्न. एकूणच व्यक्ती पहिला व्यक्ती याच्या आधी पण सांगितला होता. दुसरा व्यक्ती पहिला व्यक्ती हा किती 12 किलोमीटर जातो 60 मिनटामध्ये. किती मिनटात 60. आणि दुसरा व्यक्ती 60 मिनटात किती किलोमीटर जातो एकूण 15 किलोमीटर जातो. हे समजलं तुम्हाला. आता बघा हा व्यक्ती ना दुसऱ्या नंबरचा तो 3 किलोमीटर एका तासात एक्स्ट्रा जातो. किती किलोमीटर एक्स्ट्रा जातो 3 किलोमीटर. परत हा व्यक्ती 12 किलोमीटर जातो. परत हा व्यक्ती 15 किलोमीटर जातो. म्हणजेच इथे पण हा व्यक्ती किती दुसऱ्या तासात किती लांब जाईल 3 किलोमीटर. हा व्यक्ती कमी जाईल. हा 24 किलोमीटर जाईल तर हा 30 किलोमीटर जाईल 2 तासात. हा व्यक्ती 2 तासात, हा पहिला तास हा दुसरा तास, हा 2 तासात किती किलोमीटर लांब जाईल. हा 12 तास 24 तास आणि हा 30 तास. बघा 2 तासात 24 तास आणि हा 30 तास. म्हणजेच 2च तासात हा 6 किलोमीटर अंतर जास्त जाईल. आता हेच तुम्हाला एवढे शाब्दिक उदाहरणामध्ये सांगायचं आहे. हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी कशा पद्धतीने विचारण्यात आले. एकूणच अंतर किती आहे 45 किमी असेल. आता सरळ लिहून घ्यायचं 45 किमी छेद. आता 12 तास आणि 15 तास या दोघांची वजाबाकी करून घ्यायची. 15 - 12 बरोबर 15मधून 12 गेले, शिल्लक किती राहतात 3 तास. किती राहतात 3 तास. आता जे 45 शिल्लक आहे त्या 45ला 3ने भाग द्यायचा. 3 3 1 3, शिल्लक किती राहिला 1. 3 5 15. म्हणजेच येईल तर 15 तासानंतर. बघा 15 त्रिक 45 म्हणजेच 15 तास ज्यावेळेस जाईल. आता हा पहिला तास, दुसरा तास, तिसरा तास, चौथा, असं करत ज्या वेळेस 15 वेळेस ते गाड्या एकमेकांपासून म्हणजे 15 तास जाईल त्यावेळेस ते किती 45 किलोमीटर एकमेकांपासून अंतर लांब राहील. समजलं. हे अंतर 590 किमी आहे.
एकाच वेळी 7 वाजता परस्परांच्या विरुद्ध दिशेने एस टी गाड्यांचा ताशी 48 किमी व ताशी 70 किमी आहे, तर दोघांच्या भेटीच्या वेळी मुंबईहून निघालेल्या गाडीने किती अंतर कापले? बघा, प्रश्न तुम्हाला एवढा मोठा दिसत असेल तरी पण याचं उत्तर एकदम छोटं आहे. छोटं म्हणजे काही मिनटात येणारा उत्तर आहे याचं. काही मिनटं पण नाही लागत, सेकंदात येते. जर तुम्हाला ॲक्च्युलीमध्ये माहिती असेल तर. बघा, प्रश्न नीट समजून घ्या. काय, मुंबई अंतर किती आहे? एकूणच 590. अंतर इथे दिलेलं आहे बघा तुम्हाला, किती? 590 किलोमीटर आहे. एकाच वेळी 7 वाजता परस्परांच्या विरुद्ध दिशेने एस टी गाड्या, वेग आहे बघा पहिल्या गाडीचा 48 व दुसऱ्या गाडीचा 70. हे सर्वात महत्त्वाचं आहे तुम्हाला इथे. 48 आणि 70 हे दोन्ही गोष्टी. पण इथे काय, विरुद्ध दिशेने. सर्वात महत्त्वाचं आहे विरुद्ध दिशेने. गणितामध्ये बघितलेलं आहे. काय केलेलं आहे? प्लस केलेलं आहे. आता काय करायचं आहे आपल्याला? निघालेले गाडीने किती अंतर कापले तर बघून घेऊ आपण. मधातला अंतर किती आहे? 590 किलोमीटर. बघा, पहिल्या गाडीचा वेग किती आहे? ही गाडी आहे पुण्याची गाडी, त्याचा वेग किती आहे? एकूणच 48 किमी. आणि दुसरी गाडी आहे मुंबईच्या गाडीचा वेग किती आहे? 70 किलोमीटर प्रति तास. 60 मिनटात ही गाडी 70 किलोमीटर जाते आणि ही गाडी 48 किलोमीटर जाते 60 मिनटात. हे समजलं? आता काय करायचं आपल्याला? या दोघांच्या बेरीज करून घ्यायची आहे. ह्या बाजूने आणि ही गाडी या बाजूने, या दोघांची बेरीज करून घ्यायची आहे. अशा विरुद्ध दिशेने असेल तर. आता दोघांची बेरीज किती होते? 70 आणि 48 118. या दोघांची बेरीज किती होते? 118. 118 करायचं. 59 दोन्ही 118. वरी 10 राहिले, खाली 2 राहिले. बे पंचे 10. आता बघा 5 तास. आता विचारलेलं काय? मुंबई. आता मुंबईहून निघालेल्या गाडीने किती अंतर कापले? आता 70 गुणिले 5. आता मुंबईहून निघालेल्या गाडीचा वेग किती आहे? 70 बरोबर 7 35 म्हणजेच 300 किलोमीटर अंतर कापले. कोणत्या गाडीने 350 अंतर कापलेले आहे? तर जी गाडी मुंबईहून निघालेली गाडी होती त्या गाडीने एकूणच अंतर किती कापलेलं आहे? 350 किलोमीटर. ताशी 56 किमी वेगाने जाणारी गाडी जर निम्म्या वेगाने गेली तर ती निर्धारित ठिकाणी 2 तास उशिरा पोहोचते. किती? 2 तास उशिरा पोहोचते. तर गाडीने किती अंतर कापले? प्रश्न कशा पद्धतीने विचारण्यात आले ते बघा आधी. एक गाडी आहे ताशी 56 किमी वेगाने. एका तासात ती गाडी किती? 56 किमी वेगाने जाणारी गाडी जर निम्मा बघा, 56चा निम्मे किती? 28. इथे 28 दिलेला असतो कधी निम्म्या वेगाने गेली तर ती निर्धारित ठिकाणी 2 तास उशिरा पोहोचते. बघा, उशिरा किती तास पोहोचते? ती 2 तास उशिरा पोहोचते. तर गाडीने किती अंतर कापले? आता काय करायचं आहे? 56 आणि निम्म्या अंतर येथे कधी अंक दिलेले असतात, कधी शाब्दिकमध्ये विचारलेलं असते. त्यासाठी काय करायचं? 56 आणि 28चा लसावी काढून घ्यायचा. 56 आणि 28चा आपल्याला लसावी काढून घ्यायचा आहे. त्यासाठी बघा, ह्या दोन्ही संख्येला एका संख्येने भाग जातो. कोणत्या संख्येने? 28ने भाग जातो. 28 एक 28, 28 दोन्ही 56. आपल्याकडे शिल्लक काय राहिलं आहे आता? 28 गुणिले 2 गुणिले 1. 28 एक 28, 28 दोन्ही 56, 56 एक 56 बरोबरच याची लसावी किती निघाली? एकूणच 56. आता काय करायचं आहे? 56/56 म्हणजेच हा दुसरा ताशी वेग आहे. 56 एक 56, 56 एक 56 म्हणजेच 1 निघाला. आता काय करायचं? दुसऱ्या वेगाने 28 निम्म्या वेगाने गेली. आता 56 जशास तशी लिहायचं लसावी छेद 28. 28 एक 28, 28 दोन्ही 56. आता हे 1 तास निघाला आणि हे 2 तास. ठीक आहे, याच्यात डिफरन्स म्हणजे किती येणार? 1 तास. दोघांचा 1 तास. 1 तास म्हणजेच किती? आता बघा, एका तासात मिनटे किती असतात? एकूण 60 मिनटे. ठीक आहे, 60 मिनटात ती गाडी किती किलोमीटर जाते? 56 किलोमीटर जाते. आता 2 तास उशिरा पोहोचते तर गाडीने किती अंतर कापले? आता 2 तास उशिरा पोहोचते म्हणजे किती मिनटं?
120 किती मिनटं 120 बरोबर किती. आता यांचा तिरपा गुणाकार करून घेऊ आपण. 120 गुणिले 56/60. 60 एक 60, 60 दुनी 120. म्हणजेच आपल्याकडे शिल्लक काय राहिलं आता 56 गुणिले 2. काय शिल्लक राहिलं 56 गुणिले 2 बरोबर बेसकम 1200. 2 हातचा 1, बेपंचे 10 आणि 1 11. म्हणजेच 112 किलोमीटर तर कापला. 112 किलोमीटर अंतर त्या गाडीने कापलेला आहे.